नमस्कार सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. आणि मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज एक खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. याच्या मागचं कारणच असं आहे की तुमच्या परीक्षा 10वीच्या परीक्षा तर रद्द झालेल्याच आहेत, पण अजून काही प्रश्न उपस्थित राहतात. तुमचा रिझल्ट कसा लावणार, मूल्यमापन कसं होणार आहे, आणि त्याचबरोबर तुमच्या 11वीच्या प्रवेश प्रक्रिया सुद्धा कसं होणार आहे, या संबंधी भरपूर असे प्रश्न प्रलंबित आहेत. आणि त्याच्यावर इथे वरच्या शालेय शिक्षण विभागामध्ये तज्ञ मार्गदर्शकांकडून त्याच्यावर उहापोह चालू आहे, चर्चा चालू आहे. आणि त्यातच आज एक बातमी लोकमतला आलेली आहे, आणि त्या अनुषंगाने आपण विद्यार्थ्यांसाठी नेमकं काय सांगता येईल या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे. आजच्या लोकमत पेपरमध्ये अशी बातमी आहे की तुमच्या परीक्षा रद्द झालेल्या आहेत, पण तुमचं रिझल्ट कसा लावायचे या दृष्टिकोनातून अजून काहीच निर्णय नाही आहे. CBSEचा अंतर्गत मूल्यमापनावर आधारित असा प्रश्न त्यांनी ठोस निर्णय घेतलेले आहेत, आणि ते सर्व आता त्यांच्या शाळेमध्ये सुद्धा आलेलं आहे. पण SSC बोर्डाचं जे महाराष्ट्र बोर्ड आहे, 14 लाख विद्यार्थी आहेत, तर त्यांच्या संदर्भात अजून चर्चा सुरू आहे. पण त्यात एक बातमी आज आलेली आहे, ते आपण बातमीबद्दल पहिल्यांदा विचार करूया. असं सांगण्यात येतं की परिस्थिती निवळल्यानंतर, म्हणजेच कोरोनाचा जो उद्रेक आहे तो आता सध्या फार आहे, तो कमी झाल्यानंतर कदाचित पुढे 10वीची 200 गुणांची परीक्षा घेण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षणाकडून ठेवण्यात आलेला आहे. तर याच्या मागचे कारण सुद्धा त्यांनी थोडक्यात दिलेले आहेत. तर इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्याचा निकाल कोणत्या पद्धतीने जाहीर करावा याच्यावर चर्चा सुरू आहे. तर त्या संदर्भात विद्यार्थ्यांना 100 ते 200 गुणांचा पेपर घेण्यात यावा, जो तो 10वीच्या अभ्यासक्रमावर अवलंबून असणार आहे. कारण की त्यांना अंतर्गत परीक्षा, अंतर्गत गुण कसे देता येईल याच्याबद्दल सुद्धा अजून काही निश्चित नाही. आणि जर 8वी 9वी 10वीचा निकाल घेतला तर तुम्ही गेल्या वर्षी 10वीच्या मुलांनी 9वीचे सुद्धा पेपर दिलेला नाहीये, मग ते सुद्धा तुम्हाला सरासरी काढणं अवघड जाणार आहे. तिथे परत विद्यार्थी केंद्रित, शाळा केंद्रित किंवा काहीतरी शिक्षकांचे जवळची दूरची असं सुद्धा संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्याबाबतच काय असावं, तर त्याच्यामध्ये तर त्यांनी शालेय शिक्षण विभागाकडून सर्व विषयावर आधारित असे 100 गुणांचं असू शकेल किंवा 200 गुणांचं एकच एंट्रन्स एक्झाम सारखं पेपर असेल. आणि त्यामध्ये मला वाटतं जर असं असेल तर प्रत्येक विषय जो आहे, गणित, विज्ञान, इंग्रजी, मराठी, SS आणि अजून जो विषय आहे राहिलेला भूगोल, ह्या सर्व विषयांचे काही प्रश्न हे या प्रश्नपत्रिकेत असण्याची शक्यता आहे. तर ते 100 गुणांचा प्रश्न असेल तर कदाचित 1 मार्काला 1 गुण. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असणार आहे, तिथे तुम्हाला कुठलंही मोठ्या प्रमाणात सब्जेक्टिव्ह प्रश्न लिहायचे नाही. तर जसं आपण 5वी 8वीला स्कॉलरशिप पेपर देतो, NNMS पेपर देतो, त्याप्रमाणे एंट्रन्स एक्झाम असेल, आणि ते लगेच दिल्यानंतर तुमचं OMR शीट प्रमाणे ते मार्क काउंट केले जातील, म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये तुमचा निकाल सुद्धा लागेल. तर ते 100 ते 200 गुणांचा प्रश्न, समजा 100 गुणांचा असेल तर त्यामध्ये काय असेल, तर प्रत्येक विषयाला काही निश्चित असे प्रश्न त्यात असतील. समजा मराठीला 20 गुणांसाठी असेल, किंवा असे 100 गुणांचा असेल तर प्रत्येकाला समान विभागणी करून. आणि प्रश्न कसे असतील ह्यात सध्या सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि तर स्पष्ट सांगितले की सुमारे 2 तासाची बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असू शकते. तर 200 गुणांचे किंवा 100 गुणांचे ते ठरवतील. प्रत्येकाला समान विभागणी असेल प्रत्येक विषयाला. आणि प्रश्न कशा पद्धतीचे असतील, तर प्रश्न हे मला वाटतं काही प्रश्न हे जास्त प्रश्न हे सोपे असतील, त्यानंतर काही प्रश्न हे मध्यम असतील, आणि काहीच क्वचित समजा 100 गुणांचा प्रश्न असेल तर 100 प्रश्न समजा 1 गुणांचा असेल तर त्यापैकी एक 10 प्रश्न किंवा 20 प्रश्नाचे फार अवघड असतील, काठिण्य पातळी जास्त असेल, आणि बाकीचे सगळे प्रश्न हे सोपे आणि मध्यम प्रमाणात असतील. कारण की सगळेच प्रश्न सोपे असतील तर परत तिथे हुशार विद्यार्थी, अभ्यास झालेले विद्यार्थी न झालेला याचा फरक कळणार नाही. सगळ्यांना समान गुण मिळतील, मग पुढे ऍडमिशनच्या वेळी प्रॉब्लेम होईल. त्यामुळे काठिण्य पातळी थोडी असेल, त्यामुळे काठिण्य पातळीमुळे जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांचा खरंच अभ्यास झालाय, त्यांच्यावर अन्याय होणार नाही, आणि त्यांना चांगले गुण मिळतील, आणि त्यांना कॉलेज सुद्धा चांगलं मिळेल. आणि ते पाहत असताना सगळे जर अवघड ठेवले तर जे मिडियम विद्यार्थी आहेत, ज्यांचा खरंच वर्षभर
कुठल्याच प्रकारचा अभ्यास झालेला नाहीये, शाळा झालेली नाहीये, त्या विद्यार्थ्यावर सुद्धा अन्याय होऊ नये या दृष्टिकोनातून ते सुद्धा प्रश्न सोपे सुद्धा असतील, सोपे जास्त असणार, 50% पेक्षा जास्त सोपेच असतील, एक 10-20 प्रश्न माध्यम असतील आणि एक 10-20 प्रश्न काठिण्य पातळी जास्त असेल, असं असेल. पण हे अधिकृत निर्णय अजून जाहीर झालेला नाहीये. आपण आजच्या आलेल्या लोकमत पेपरवरूनच हे तुमच्या समोर मांडतोय. तर ह्याच्यावर मला तुम्हाला सांगायचं आहे, तर कुठल्याही प्रकारचं आपण टेन्शन न घेता आपलं एकच काम आहे, जोपर्यंत अधिकृत काही होत नाही तोपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांनी, 10वीच्या विद्यार्थ्यांनी जेवढं जमेल तेवढं शक्य असेल दररोज प्रत्येक विषयाचं थोडंफार वाचन करावं. आणि तसंही लॉकडाऊन असल्यामुळे आपण कुठे बाहेर पडत नाहीये, घरीच आहोत आणि त्या निमित्ताने आपला वाचनाची सवय सुद्धा वाढेल आणि आपण फक्त वाचत जायचंय, कुठल्या प्रकारचं टेन्शन घेऊन काही करायचं नाहीये. तर सोपे सोपे प्रश्न जास्तीत जास्त येतील, पण त्यासाठी सुद्धा आपली वाचन असणं गरजेचं आहे आणि आपल्याला चांगले गुण मिळवायचे आहेत आणि त्याचवरच आधारित कदाचित 10वीचा प्रश्न होईल, काय असेल तुमचं मार्कलिस्ट सुद्धा असण्याची शक्यता आहे. तर सगळ्या बाजूचा अनुषंगाने विचार करून ते चांगलं काहीतरी निर्णय तुमच्यासाठी देतील. एक मात्र आहे की विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये. दररोज विविध बातम्या ऐकतोय आपण, नवीन कोणीतरी सांगतं, त्याच्यावर न भरोसा ठेवता आपलं दररोजचं 1-2 तास तरी आपण सगळ्या विषयाचं थोडं थोडं वाचन करावं आणि त्यातलंच नक्कीच पेपरला येणार आहे. जर पेपर झाले तर, एंट्रन्स एक्झाम झाले तर, नाही झाले फक्त अंतर्गत मूल्यमापनावर आधारित असेल तर तुमचा काही संबंध येणार नाही. तर या सर्व पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये एंट्रन्स एक्झाम होण्याची दाट शक्यता आहे, कारण की ते पेपरला आलेलं आहे, शक्यता ती जास्त आहे आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांना माझं एक विनंती आहे, कळकळीचं आव्हान आहे की विद्यार्थ्यांनो जेवढं शक्य असेल तेवढं दररोज थोडं थोडं वाचत चला. जे एंट्रन्स एक्झाम असणार आहे ते एंट्रन्स एक्झाम अतिशय सोपं असणार आहे, पण त्यासाठी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित वाचावं लागणारच आहे आणि ज्यांना खरंच चांगले गुण मिळवायचे आहेत, सगळ्यांनाच गरज आहे चांगल्या गुणांची, तर त्यासाठी दररोज वाचन ठेवा. त्यामुळे तुमचं काही नुकसान होणार नाही, उलट तुमचा त्यात फायदा आहे, वाचन आवड लागेल आणि 11वीचं तयारी आतापासूनच तुम्हाला बेसिक नॉलेज कळत जाईल. त्यासाठी मित्रांनो अभ्यास तसंच ठेवा, वाचन तसंच ठेवा, कारण की पुढे फ्युचरमध्ये तुमच्यासमोर काय वाढवून ठेवलेलं आहे किंवा सरकार अजून काय निर्णय घेते याची शाश्वती नाहीये. मग अचानकच तुम्हाला सांगितलं गेलं तर त्यावेळी तुम्ही घाबरून न जाता आत्तापासूनच वाचन ठेवला तर निश्चितच तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही एंट्रन्स एक्झाम असतील किंवा अंतर्गत मूल्यमापन असेल किंवा कुठलाही पर्याय घेतला तरी सुद्धा तुम्ही त्याचे नक्कीच यशस्वी व्हाल असं या प्रसंगी सांगतो. आणि कोरोनाची लाट प्रचंड प्रमाणात बाहेर आहे, म्हणून बाहेर अजिबात फिरू नका. स्टे सेफ, स्टे होम. थँक्यू.